सुबह नहीं है, तुम हो तो शाम हंसी है। एक दुनिया सपनों सी है, तुम हो तो इस पे यकीन है। तुम हो तो सब अच्छा है, तुम हो तो वक्त थमा है, तुम हो तो ये लम्हा है, तुम हो। वेलकम गाइस। नमस्कार मंडळी, आपण आता निघालोय राईडला. प्लॅन तर आहे, तर पण तो प्लॅन आपण जसं जसं पुढं जाऊ तसं तुम्हाला सांगत जाईन मी. हे काढायचं राहिलं, गेले आवाज करणारा वाजलेत आणि घड्याळ नाही घातलेलं मी, सॉरी गाईज. साधारणतः 5:25 झालेले आहेत आणि आम्ही निघालो आहे. आमचा 5 वाजता प्लॅन होता, मला लेट झाले, मी मान्य करतो. आता डायरेक्ट झुमकर चौकात पेट्रोल पंप आहे जॅगवार शोरूमच्या शेजारी, आम्ही तिकडे पेट्रोल भरायला चाललो आहे. इकडे आपले मयुरेश शेठ, सोहम शेठ, उत्कर शेठ, आपण आता राईडला निघालोय. तर चला जाऊया. निघायचं का? गणपती बाप्पा चला. आता आपण आहे, हा ॲक्च्युली मुंबई बँगलोर हायवे. हा आपल्याला आता साताऱ्याला घेऊन जाणार. तर हा मी तुम्हाला लोकेशन सांगितलं नव्हतं, तर लोकेशन आहे कास पठारला चाललो आहे आपण. कास पठारच्या पुढे एक गाव लागतं बामनोली म्हणून, बामनोलीला चाललो आहे. रस्ता दावडी ऑर्डर केली भाई, ओळख आहे का? काय करतो रस्ता बंद केला का? अच्छा, रस्ता बंद केला आहे. हो का? पण शूट चालू आहे, शूटिंग. अरे शूटिंग नाही आहे, शूटिंग आहे. वेलकम टू चांदणी चौकात तुमचं स्वागत आहे. आता आपण नऱ्याला आहे आणि इथं एक खूप भारी मंदिर आहे. हा ब्रिज आहे ना, तर मी हा म्हणत होतो, हा ब्रिज हे चढले मंदिर आहे. खूप जबरदस्त मंदिर आहे, बघण्यासारखं आहे. मोस्ट ऑफ ती पुणेकरांना माहिती आहे, सगळे येऊन गेलेले आहेत. पण जे पुण्यात कुठं जायचं, पुण्यात कुठं फिरायचं, तर हा एक स्पॉट आहे. ह्या मंदिरात दर्शन घेणं मस्त आहे. मस्त म्हणण्यापेक्षा खूपच, म्हणजे तुम्हाला बघायचं असेल तर बघू शकता. फक्त असं लांब, खूप मोठी जागा आहे म्हणजे मंदिर, तरी तर खूप मोठं आहे, खूप प्रसन्न आहे. आता सातारा राहिलं आहे टेक्निकली 100 किलोमीटर, साधारणतः 100 किलोमीटरमध्ये आपण पोहोचू. आणि आता आपण घाट प्रवास सुरू करतो. आपण आता घाटात आलेलो आहोत. आता आपल्याला कोणता लागणार बघता, साताराचा बघता. तुम्हाला वाटतं आपल्याला कदाचित रिंकल घालावं लागणार आहे. गाईज थंडी गाईज. आतमध्ये का नाही भारी वाटत होतं, गरम वाटत होतं यार. इग्लू इफेक्ट होता, इग्लू. फायनली गाईज खेड शिवापूर आलेला आहे. आम्ही आता खेड शिवापूर क्रॉस केलेला आहे आणि आता आम्ही आमच्या डेस्टिनेशनकडे चाललेलो आहोत. आम्हाला जाताना 2-3 ग्रुप दिसलेत रायडिंगचे. आता जर्नी सुरू. बरं झालं रेनकोट घातला आम्ही. समोर पाऊस पडतोय. अरे काय रस्ता आहे, काय विषय कळलं ना मला. मागणी घाट घातलं, एक चढायचं.
हे चालू झालेलं आपल्याला कोणालाच माहित नाही. पण नक्की सुरू झालाय का पुढे जाऊन कळायचं. ब्रिजचं काय झालेलंच नाही. आलं युटर्न मार्केट नाही, गाड्या 4 व्हीलर चालले म्हणजे चालू आहे ब्रिज. This is my first time riding on a partially finished bridge. Before opening, रस्त्याचं यूज आई सपत चले रे मकर चले एक लाइन पकड़. This is the worst decision I have ever taken in my life. खालच्यावाले आपल्यापेक्षा लवकर आलं. अचानक व्हायला दिसला ते डेंजर होतं. आई शपथ रे. हो केवढं वाटतंय. आई शपथ काय. तर साधारणतः मित्रांनो आता वाजलेत 6:40-50 झालेत. 7च्या अराउंड वाजलेले आहेत आणि आपण आता आपला प्रवास चालू करतोय. तर काही पाऊस सुरू झालेला आहे अशा पद्धतीने. बघा बघू शकता सगळं ओलं होतं. आवाज कमी जातो. पाऊस या आला जोरात. मी वायझर लावून घेतो. गाई तुम्ही पावसाचा आणि बुलेटचा आनंद घ्या. व्ह्यू घेऊ मजा करा. मी चालवतो गाडी. This is how you drive, this is how you feel you are alive. सबस्क्राइब गाइस आवर यूट्यूब चैनल. लाइक शेयर सबस्क्राइब अँड कमेंट. तर गाइस मी काय म्हणतो, तुम्ही सॅटर्डे संडेला तामिनीला जाता, पावण्याला जाता, लोणावळ्याला जाता. हा एकदम अनएक्सप्लोर्ड आणि अजिबात गर्दी नसलेला ठिकाणी. आम्ही चौघं फक्त आणि गावातील लोक आहेत. आणि काय व्ह्यू आहे. ड्राईव्ह कॉस्ट एकदम सेफ, एकदम सेफ. आम्हाला अजिबात घाई नाही, रेसिंग नाही, काय नाही धबधबा अजून. रस्त्याची कंडिशन सांगतो. रस्ता खराब आहे कारण काम चालू आहे मे बी किंवा पावसाळ्यामुळं. पण मोठा रोड करायचं काम दिसतंय मला तर चालू. या शपथ विचार करा फक्त हा धबधबा किती भारी असेल जेव्हा असेल तेव्हा. पुढे सावकार झाला अचानक भयानक मोठं नाही. हो होय खतरनाक खतरनाक खतरनाक.
पार्क आलो आपण. 2 मिनिटं साईडला घेतो. डायनोसॉर कसं आहे. आणि आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज. बेसिकली जबरदस्त मज्जा येणार आहे, जबरदस्त. ह्या व्लॉगमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. खूप भारी व्लॉग आहे हा. निसर्गाच्या सानिध्यात आल्यागत येते प्रॉपर. बघा ना, एक धबधबा 2 धबधबा असा धबधबा परत खाली जाणार. किती भारी. आणि पावसाने वातावरण एकदम भारी वाटलं. एकदम पाऊस म्हणजे चिकचिक वगैरे होणं सगळं ठीक आहे, कपडे भिजतात, सगळं ठीक आहे. पण वातावरण आहे. शेवटी पावसाळ्यातलं वातावरण लय भारी. हिरवळ फुल सगळीकडं नुसतं ग्रीनरी, प्रॉपर ग्रीनरी. ग्रीन कार्पेट बघा. आता हे ग्रीन कार्पेट आहे नाही तर काय आहे. जा, तू जिंकला भाऊ, तू जिंकला. असं प्रत्येकाला वाटतं. म्हणजे तुम्ही माझ्यासोबत ह्या पॉईंटवरती ॲग्री करू शकता की प्रत्येक वेळेला आपण निसर्गात आलं की असं वाटतं बाबा आपलं हे गाव पाहिजे होतं. पण आता जर तुम्ही इतर आलं ना, तुम्हाला एका पॉईंटनंतर कंटाळा येणार आहे. त्यामुळे ना जे आत्ता आहे ना ते खूप भारी आहे तुमच्याकडं. फक्त तुम्ही आहे ना काय करा, सॅटर्डे संडे असं फिरायला या. मस्त बघा, एन्जॉय करा, फील करा. एन्जॉय करण्यापेक्षा फील करा की हे किती भारी आहे. तर का सानिध्यात असलंच किती समाधान मिळतं. नजर हट्टी दुर्घटना घडली, पण इथं नजर हट्टी कंटिन्यू हट्टी नजर. इतकं भारी वातावरण आहे. वातावरण आणि निसर्ग खूपच मस्त आहे. असे छोटे छोटे गाव वसलेले आहेत. असं तिथं तलाव आहेत. आपल्या इथं आता खूप मोठं तलावामध्ये. बी द पार्ट ऑफ द जर्नी, बी द कॅरेक्टर ऑफ अ मूवी. डोंट जस्ट वॉच अ मूवी. का नाही थांबायची तर तुम्ही मला एक कारण द्या फक्त. जैसे दरिया की हलचल को मिल जाए कोई किनारा, तुम्हारे संग आवारगी भी देती है जैसे सुकून. तुम्हारे संग हर एक लम्हा यादें नहीं मैं भूलूं. तुम हो तो सुबह नहीं है, तुम हो तो शाम हंसी है. एक दुनिया सपनों सी है. तुम हो तो इस पे यकीन है. तुम हो तो सब अच्छा है. तुम हो तो वक्त थमा है. तुम हो तो ये लम्हा है. तुम हो तो इसमें सदा है. छोटासा धबधबा. किती वर आलो आपण. तो प्लॅटू बघितलं का? तयार बोलतो होता आपण मागाशी. शपथ
बघा विंडमिल, हे बघा विंडमिल फिरतोय बघा. तिथं ते कशी लचकतात. थांबला तो हा पण एक जुना आहे. थंडी वाजते आता, थंडी ॲक्च्युली थंडी वाजते गाईच. वॉटर क्रॉसिंग गाईज. वेलकम टू लद्दाख. ॲक्च्युली वेलकम टू महाराष्ट्र. एक महादेवांचं मंदिर आहे आयुष्यपत. त्या महादेवांच्या मंदिराकडे आम्ही चाललेलो आहोत आणि इथं तुम्ही बघू शकता फॉग आलेला आहे. रस्ता खराब आहे but nice. नॅचरल सोर्स. हां, खूप वर्षात एवढं जवळ बघतोय धबधबा. किती स्वच्छ पाणी, किती स्वच्छ पाणी. खतरनाक बघा. आपण बोलतो बोलतो कुठं आलोय, जंगलात. तर गाईज आपण आता शिमडी मठापर्यंत पाठी चाललोय. ते शिमडी मठ ॲक्च्युली महादेवांचं मंदिर आहे. तर ते मंदिर बघूया. काय मला एक्झॅक्टली काहीच माहीत नाही. तर काही 2-2.5 किलोमीटर असं म्हटलं ते. आय होप तो तेवढंच असावं. शपथच. गाइस वाटर क्रॉसिंग गाइस. आपल्या गाडीच्या 20,500 20,500 20,500 किलोमीटर एक्झॅक्टली. आणि हे फक्त तुम्ही दिसत असताना अगदी गाडी स्लिप मारली, त्याला टायर क्लीन झाला, काही क्लीन झाले. काही तुम्हाला सांगितलं नाही, पण मला एक माकड दिसलेला आता. हे पोरांपैकी नाही आहेत, ते खरं माकड दिसलेला. बरं होतं, तोंड काळं होतं. कोणाचं नाव नका घेऊ.
कमेंट सेक्शनमध्ये. निम्मी जण तर माझंच नाव घेतो. नाही 2 वाजून 8 मिनिटं झाले. काय बात करतो. वेलकम गाईज. आता आपण ह्या मंदिराचं दर्शन घेऊन आता तर ॲक्च्युली महादेवाची आतमध्ये गुफा आहे आणि हे तापोल्यातलं फेरीज जे येतं ते इथं या मंदिरात महादेवाच्या मंदिरात हे करतात. तर ते हे महादेवाचं मंदिर आहे. तर आता आम्ही निघालो आणि तुम्ही बघू शकता खूप जास्त जोरात पाऊस पडतोय आणि मजा येईल राईडला. आम्ही आलतो तेव्हा गर्दी नव्हती, आता थोडी गर्दी वाढली. मला आता मूड फ्रेश झालं आहे. मंदिर एवढं मस्त होतं ना, काय सांगू तुम्हाला. इतकी शांतता तिथं आहे ना. ॲक्च्युली म्हणजे तुम्हाला तर जाणवतं की तिथं आहे काहीतरी एनर्जी, ऊर्जा आहे. आता आमचं नशीब एवढं भारी की अजिबात गर्दी नव्हती. आम्ही खूप वेळ बसलो मंदिरात. सहजासहजी असं बसता येत. बरंच लांब आहे, पण हे बरंच लांब आहे. म्हणजे मला वाटलं नव्हतं की मेन रोडपासून एवढं आतमध्ये बेसिकली. बरंच एक नाही म्हटलं तरी 10 किलोमीटर आतमध्ये आहे. बघतोय आत्ता पोचलो मग पोचल, आत्ता पोचलो मग पोचल. तर बघता आणि जर पोहतानाच झाले. जटाधराय शिव जटाधराय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर बोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. रिवर क्रॉसिंग, वॉटर क्रॉसिंग. काही तर आपण मागाशी बामनोलीला थांबलेलं. बामनोली तिथली एक लेक टाईप हे होतं. मागे जातच लागलेलं, मला माहीत नव्हतं ते. तर आम्ही काही जास्त वेळ थांबलो नाही. रिटर्न मला जाते. काय हा तू नाही घेते काय? तर काही आपण हा ब्रेक घेतला 15 मिनिटाचा. लगोरी नावाचं ठिकाणी मस्त चहा गुल्लकमध्ये होता, फक्त गोड होता आणि तुम्ही असं व्ह्यूज बघू शकता. मी त्यासाठी कॅमेरा ऑन केला. पण व्ह्यूज खतरनाक आहे. व्ह्यूज लय म्हणजे फॉग आहे. जसं जसं वरती चाललं आहे पाऊस आणि फॉग वाढतच चाललं आहे. आणि हे मजा ही ॲक्च्युअल मजा आहे, ही खरी मजा. फॉगमध्ये ड्राईव्ह करणंमध्ये काय भारी वाटतं यार. फर्स्ट टाईम असं आहे की दोन्ही बाजूला झाड आहे, जंगल आहे, प्रॉपर जंगल. आणि जंगलच्या मधून असं धोधो पाऊस आणि त्या पावसामध्ये असं फॉग आहे. फॉग म्हणजे दुकानचं असं एकदम भारी. असं वाटतं स्वर्गात आलं, स्वर्गात. हेच स्वर्ग असावं यार. गाईस किती भारी आहे ना. असं दोन्ही साईडला बघा किती घनघाटचं जंगल आहे, एकदम प्रॉपर जंगल. आणि ह्या जंगलातनं तुम्ही असं ह्याच्यातनं चाललं आहे फॉगमधनं.
यार किती भारी वाटतं हे.
नाईस रायडिंग. एकदम भारी, लय भारी. तर काही मला माहीत नाही किती वाजले, मला काहीच माहीत नाही. मी फक्त घरी पोचणार आता थोड्या वेळात, एवढंच मला माहिती आहे. आणि सांगायचं झालं तर ऑलमोस्ट आम्ही